माझी मम्मी ना पालकाची भाजी खूप छान करते। शेतामधला खूप छान फ्रेश असा पालक घेऊन येते, तो कट करते आणि शिजवून घेते। शिजवताना त्याच्यामध्ये भरपूर मुगाची डाळ टाकते, टोमॅटो टाकते आणि एकत्र शिजवून घेते आणि फोडणीला भरपूर लसूण टाकते आणि ताजी मिरची बारीक ठेचून टाकते आणि हळद टाकून मस्त तडका देते। लसूण लाल झाल्याशिवाय ती भाजी टाकत नाही, कारण लसूण लाल झालेल्याच ना टेस्ट खूप छान लागते म्हणून। तसंच माझ्या सासरीना शेंगदाणे टाकलेले खूप आवडतात। भाजी उकडताना त्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकायचे, हे सुद्धा खूप छान लागतात शेंगदाणे, आणि जेवताना तोंडामध्ये घासामध्ये आले ना शेंगदाणे खूप छान लागते। तशाच प्रकारे मी हिरवी मिरची टाकून भरपूर लसूण टाकून करते, शेंगदाण्याचं कोट थोडंसं बेसन पीठ टाकून ही भाजी बनवते। पण जी मी लहानपणापासून मम्मीच्या हातची खायची ना ती खूप छान लागायची आणि ही सुद्धा लागते छान, पण लहानपणीची जास्त सवय असल्यामुळे मला ती छान वाटते। तशी तर दोन्ही पद्धत छान वाटतात, कारण लसूण जास्त तळणं जास्त महत्त्वाचं आहे। आता बघा, मी ही केलेली भाजी आहे, दिसायला पण खूप छान दिसते आणि लागते पण खूप छान, घरातले सगळे आवडीने खातात। चला तुम्ही पण करून बघा। बाय।